विकास पाटील गायकवाड यांनी त्यांच्यासाठी प्रशस्ती पत्रक सन्मानपत्र तयार केले आहे। सर्व मान्यवरांच्या सरांच्या सूचनेनुसार काल दादांचं देवबादादा सेवानिवृत्त झाले आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आपला जो सुरुवातीचा पहिला जो निंबोळी बीजारोपणाचा कार्यक्रम झाला होता त्यात आदरणीय देवबादादांनी त्यांचे आपण त्यांना प्रमुख पाहुणे किंवा त्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते आणि आदरणीय आबांनी या परिसराला जे वसुंधरेचं एक प्रफुल्लित रूपच जे स्वप्न आबाचं होतं त्यात आदरणीय देवबादादांची खूप मोठी साथ आदर्श गावच्या कार्यकाळात राहिली आहे। या सन्मान कार्यकर्तृत्वाचा आदरणीय देवबादादा गायकवाड आज आपण नियत वयोमानानुसार महाराष्ट्र वन विभागाच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाला आहात। ही केवळ आपल्या सेवा प्रवासाची समाप्ती नाही तर आपल्या कष्ट निष्ठा आणि निसर्ग प्रेमाच्या असंख्य आठवणींना नव्याने उजाळा देणारा हा दिवस आहे। वाघोळा गावचा एक जबाबदार कर्तव्यदक्ष आणि सेवाभावी सुपुत्र म्हणून आपण आपल्या शासकीय सेवेला वाघोळा गावातून सुरुवात केली आणि वन संवर्धनाच्या क्षेत्रात ठसा उमटवला। आपल्या अथक प्रयत्नातून वाघोळ्याच्या डोंगरावर उभे राहिलेले हजारो वृक्ष म्हणजे केवळ हरित संपदा नव्हे तर आपल्या निसर्ग स्नेही वृत्तीची आणि निस्वार्थ सेवेचे सजीव उदाहरण आहे। माझ्या बालपणात मी पुढे नाना जरी नाही येऊ शकले तरी आदरणीय ठोंबरे सर आहेत, गावंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम अविरतपणे चालू ठेवू। नुसते फक्त लिंबच नाही, लिंबाची तर सरांनी आपल्याला ठोंबरे सरांनी सविस्तर सांगितलं काय फायदे आहेत आणि ते आपण सगळ्यांना माहितीच आहे। त्या व्यतिरिक्त फळझाडं किंवा औषधी वनस्पती आपला परिसर हा खूप चांगला आहे। विकासला या निमित्तानं विनंती करेल, किंजावला आम्ही आदर्श गाव योजना राबवली होती, तुम्ही इथं राबवली का? त्यावेळेस केलं होतं पण त्यानंतर घेता येतं भाषेत काय मी माहिती घेतो त्याची। तर पोपटराव पवार जे पद्मश्री पोपटराव पवार त्याचे आता अध्यक्ष आहेत, एकदा त्याच्यात भाग घेतल्यानंतर पुन्हा घेता येतो की नाही हे मी माहिती घेतो, कारण आपला परिसर हा डोंगर आणि अतिशय चांगलं कॅचमेंट त्याला मराठीमध्ये पाणलोट क्षेत्र म्हणतो, ते चांगलं आहे आणि या ठिकाणी जर काम चांगलं उभं केलं खरं म्हणजे चौक्यापासून लाडसांगेपर्यंत सगळ्याच परिसरात असं आहे, सगळ्याच गावामध्ये ते काम झालं पाहिजे तर खूप मोठं काम उभं राहू शकतं। तो प्रयत्न आपण करूया, म्हणजे आदर्श गाव योजनेत पुन्हा एकदा भाग घेता येतो का हे बघूया, ती घेता आला तर अतिशय चांगलं होईल। कोकरामध्ये आहे का? तर तुम्ही डोंगरात वनौषधी वगैरे चांगली लावली। आता देवबाबा गायकवाडजी रिटायर झालेले त्यांच्या वन विभागातून, महाजन वन विभागाचं फार काही पटत नाही पण ते कुंटे साहेबाला माहिती आहे, तर पटत नाही अशा अर्थानं कसं आहे की त्यांनी जे काय मागे झाडं लावली त्याच्यावर आमची चर्चा झाली, त्यावर जास्त चर्चा नको। तर पर्यावरण पूरक अशी झाडं लावली पाहिजे, हीच वाढवली पाहिजे। आपण शक्यतो माझं तर भर याच्यावर येईल सर की आपण फळझाडं जास्तीत जास्त कशी लावता येईल। इथं आपण नारळाची पण काही झाडं लावली पाहिजे। एक साखर कारखाना आहे अजिंक्य तारा साखर कारखाना साताऱ्याचा, त्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं पेमेंट 1 महिन्याचं पेमेंट तिथले फक्त नारळाची झाडं करतात, इतकी फळं त्याला येतात। तर आपण सुद्धा इथं असा काहीतरी उपक्रम केला पाहिजे, कारण तुमच्याकडं जीव लावणारी जीवापाड जपणारी झाडांना माणसं आहेत, तर आपण वनौषधी ही पण खूप मोठ्या प्रमाणात इथं केली पाहिजे। माझे फॉरेस्टचे मित्र आहे सर, ते रिटायर झाले आता, सेवनच झाले, पण त्यांनी खूप प्रयत्न केला। आपल्याकडे सुद्धा त्यांनी बीज आणून दिली होती, ते आम्ही प्रयत्न केला होता एक नर्सरी डेव्हलप करण्याची। इथं जर गायकवाडजी हे घेत असतील जबाबदारी तर इथंच आपण नर्सरी डेव्हलप करू, जागा काही फार महाग नसतील इथं, तर आपण एक नर्सरी वनौषधीची डेव्हलप करू आणि आपल्या परिसरातल्या सगळ्या डोंगरामध्ये ती वनौषधी लावू, जेणेकरून भविष्यात ज्यांना कोणाला गरज पडेल त्यांना त्या वनौषधीचा उपयोग होईल। आपल्या शाळेतली ही मुलं म्हणजे ही प्रत्येक मुलगा हा एक खूप मोठा ती खूप मोठी ताकद आहे। त्या मुलांनी तुम्ही मुलांना सगळे ओळखलं पाहिजे आपल्यातली स्वतःमधली ताकद आणि तिला कसं वाढवायचं, त्याला शिक्षणाच्या माध्यमातून कसं वाढवायचं यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। तुम्ही सगळ्यांनी खूप शिका, मोठे व्हा आणि
आपल्या स्वतः मोठे व्हा, कुटुंबाला मोठं करा आणि परिसराला, समाजाला, सगळ्यांना आपण आपल्या पद्धतीनं योगदान द्या. एवढेच मी तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. आज आषाढी एकादशी असताना आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने इथं जमलात आणि आमचे सगळ्यांचे विचार ऐकून घेतले. आपण यानंतर वृक्षारोपण करणारच आहोत. आपल्या सर्वांना विठुराया हे सुख, समृद्धी, आनंद, समाधान देव जीवनात आणि आपल्या परिसराची, आपल्या भागाची, आपल्या देशाची भरभराट हो, एवढीच मी इथं या निमित्तानं ईश्वरचरणी अपेक्षा व्यक्त करतो, प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज.